नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार मॅडम. बघा, आज आपण आपल्या स्क्रीनवर मॅथ्सचा मराठी विषयाचा पेपर आज बघणार आहोत आणि हा जो उतारा तुमच्या समोर दिलेला आहे हा उतारा तुम्हाला परीक्षेत सुद्धा येणार आहे. तो तुम्हाला काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे आणि या उतार्यावर आधारित खाली प्रश्न असणार आहेत. प्रश्नाचे पर्याय 4 असणार आहेत आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. कळालं? वाचून झाला उतारा? हा, बघा, उतार्यावर आधारित हा प्रश्न आहे. भारताला कशाचा देश म्हणून संबोधले आहे? लोकांचा, सणांचा, रामाचा, रंगाचा. बघा, पहिलीच ओळ आहे उतार्यामध्ये, पहिलीच ओळ आहे. नीट वाचा उतारा. उतार्यामध्ये म्हणून उतारा काळजीपूर्वक वाचावा लागतो. हा, सांग तेजू, सांग. सणांचा, बरोबर. पर्याय क्रमांक ब. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण कोणता? दसरा, दिवाळी, होळी, रंगपंचमी. 4 पर्यायामधून एक. हा कृष्णा, दिवाळी. दिवाळी. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, दिवाळी सणाला कशाच्या रांगा लावल्या जातात? दिवाळी सणाला कशाच्या रांगा लावल्या जातात? फुलांच्या, दिव्यांच्या, वाहनांच्या, लोकांच्या, दिव्यांच्या. बरोबर. पुढचा प्रश्न, दिवाळी निमित्त घरोघरी कुठले काम केले जात नाही? साफसफाई व रंगरंगोटी, शेतीकाम, रांगोळी काढणे, फराळ बनवणे. कोणतं काम केलं जात? शेतीकाम. बरोबर. कारण दिवाळीला हे केलं जातं, हे केलं जातं, हे केलं जातं, हे केलं जात नाही. म्हणजे काम हे केलं जात नाही. नीट वाचायचंय. उतार्यात कोणत्या राजाचा उल्लेख आला आहे? भरत, राम, अशोक, अकबर. कोणत्या राजाचा उल्लेख उतार्यामध्ये आलेला आहे? हा, प्राची, राम. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्यावरील आधारित प्रश्नांच्या अचूक उत्तराच्या पर्यायाला गोल करा. बघा, कशाची जाहिरात आहे? वाचा. घालायचं नाही कोणी पण. भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही. पर्याय एकच. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. आमची वैशिष्ट्ये वयोगट 8 ते 15. 8 ते 15 वयोगटाच्या मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आणि त्याची ही जाहिरात आहे. काय म्हणते? तज्ञ मार्गदर्शक, भरपूर लेखनाचा सराव, सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध, सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग आणि स्थळ कुठं आहे? नूतन प्राथमिक विद्यालय, शिवाजीनगर, पुणे. संपर्क म्हणजे मोबाईल नंबर दिलेला आहे. माफक फी कशी आहे? माफक. आता याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. कोण बोलते? रितेश बोलू नका, लक्ष द्या. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कोणत्या मंडळाने आयोजित केली आहे? क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विद्यार्थी मंडळ, कलाप्रेमी मंडळ, भाषाप्रेमी मंडळ. हा, सांग. अक्षरा सांग. कोणी केलं? भाषाप्रेमी मंडळ. व्हेरी गुड. बस खाली बेटा. भाषाप्रेमी मंडळ म्हणजे किती? 2. पुढचा प्रश्न, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कुठल्या वयोगटासाठी आयोजित केली आहे? 15 ते 20, 20 ते 25, 8 ते 15. हा, वेदांत. बरोबर. 8 ते 15 म्हणजे पर्याय क्रमांक ब. छान. पुढचा प्रश्न, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कोणत्या जिल्ह्यासाठी आयोजित केली आहे? बघा, हे जिल्हे कोणत्या जिल्ह्यासाठी? नो टीचर. टीचर म्हणायचं नाही, फक्त हात वर. टीचर
पुणे. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेमुळे कोणता मुख्य फायदा होईल? अक्षर सुंदर होईल, सुंदर चित्र काढता येईल, वेळ वाया जाईल, वाचन चांगले करता येईल. काय होईल बरं? सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेमुळे हे काय होईल? बघा, ठराविक जणांचे हात वर आहेत. प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा याच्यामुळे काय होईल? योगिता, हा, अक्षर सुंदर होईल. पर्याय क्रमांक अ. छान, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न आहे शब्द जोडे.